या मुसळधार पावसाचा पेण तालुक्यालाही मोठा फटका बसलाय। गणेश मूर्तींचं माहेरघर असलेल्या गणेश मूर्तिकार व्यावसायिकांना देखील याचा मोठा फटका बसलाय। असंख्य मूर्ती पाण्याखाली गेल्या, त्यामुळे हे मूर्तिकार आता चिंतेत सापडलेत। एकीकडे सरकारकडनं पीओपी मूर्तींवरती बंदी असताना हे गणेश मूर्तिकार संकटात आहेतच, त्यात आता मूर्ती पाण्याखाली गेल्यामुळे पुन्हा हे मूर्तिकार चिंतेत सापडलेत। आमच्या मूर्ती आज जर का शाडू मातीच्या असत्या तर आज पूर्णपणे विरघळून आमचं मोठं नुकसान झालं असतं, अशी खंत सुद्धा या मूर्तिकारांनी बोलून दाखवली। अतिवृष्टीमुळे अमरापूर विभागातील मूर्तिकारांचे खूप नुकसान झाले आहे। हजारो मूर्त्या या पाण्याखाली आहेत। पूर्ण कारखान्यामध्ये हे पाणी घुसलेलं आहे, त्यामुळे मूर्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आज पर्यावरण मंडळ हे शाडू मातीवर आग्रह करतं, पण जर आज शाडू माती असती तर आज मूर्तींचं चिखल झालं असतं। मग हा नुकसान कोणी दिला असता भरून? आज शाडू माती पीओपी आहे म्हणून काहीतरी 50% तरी या मूर्त्या वाचलेल्या आहेत आणि मूर्तिकारांना थोडा धीर मिळाला आहे। आणि जर शाडू असते तर काय हाल झाले असते?